नमस्कार मंडळी, तुम्ही पाहू शकता आज मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण नवी मुंबई त्यासोबत महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। जर हा पाऊस अजूनही 2 ते 3 तास चालू राहिला तर रेल्वे विस्कळीत होण्याची शक्यता आहे। आता सुद्धा 15 ते 20 मिनिटांमध्ये रेल्वे उशिराने धावत आहे। त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रचंड हाल सोसावे लागले, त्यांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागला। त्यासोबत सकाळपासून पाऊस सुरू असल्यामुळे जे शाळेत जाणारे विद्यार्थी होते त्यांना सुद्धा खूप त्रास सहन करावा लागला। मित्रांनो, ठाणे स्टेशनच्या बाहेरच तुम्ही पाहू शकता ही दृश्य। ठाणे स्टेशनच्या बाहेरच पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे ठाणे स्टेशन बाहेर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। हे दृश्य तिथलीच आहे। ठाणे स्टेशन बाहेर असणाऱ्या बस स्थानकामधली ही दृश्य आहेत। इथे हळूहळू पाणी साचायला सुरुवात झाली आहे। लोकांना त्याचा प्रचंड त्रास होताना दिसतोय। लोक त्या पाण्यातूनच प्रवास करतायत, चाकरमानी तिथूनच कामावर जात आहेत। त्यासोबत ठाणे बस स्थानकामध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे। ठाण्यातील असे आपण बरीच ठिकाणं पाहतो जिथे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पाण्याचा जोर असाच कायम राहिला तर कदाचित ठाण्यातील नागरिकांना या पाणी साचण्याचा मोठा त्रास सहन करावा लागू शकतो। कालच हवामान विभागाने अंदाज दिला होता की ठाण्यामध्ये ऑरेंज अलर्ट असेल, त्यामुळे या ऑरेंज अलर्टच्या अंदाजानुसारच ठाण्यात मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। हा पाऊस जर असा सुरू राहिला तर ठाणेकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो। शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा सकाळी या पावसाचा सामना करावा लागला आणि त्यांना या पावसातून वाट काढत, भरलेल्या पाण्यातून वाट काढत, साचलेल्या पाण्यातून वाट काढत शाळेत जावं लागलंय। त्यामुळे सगळं काही पुढचं आता पावसावर अवलंबून आहे। रेल्वे उशिराने सुरू आहे, त्या पुन्हा कधीपर्यंत व्यवस्थित मार्गावर येतील ते सांगू शकत नाही आहोत। साक्षी पाटील, लोकल 18, ठाणे।